वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे, वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगदा अंगार आहे, ती तर धगधगदा अंगार आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्त आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. क्षण काळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळूवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री. स्त्रीशिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही. स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते. मूल पोटात वाढवण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्यापर्यंतची जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते. त्यामुळे साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महापुरुष घडले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री ढाल बनते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले. स्त्री फक्त कुटुंबासाठीच झटते असे नाही, तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक स्त्रिया मायभूमीच्या रक्षणासाठी रणरागिणी झाल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. गावाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, समाजसेविका मदर तेरेसा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, महिला खेळाडू पी.टी. उषा, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, मिताली राज अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज महिलांचा गौरव केला जातो, पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी अशा कितीतरी समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात. त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल, किंबहुना आपला भारत देश विकासाच्या दिशेने अग्रेसर बनेल. शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. तो सीतेचा राम झाला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.